नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी बापू बिडगर आणि मराठी दरबार या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत आहे। तर बघा, महाराष्ट्र शासनाने राशन धान्य दुकानदारांसाठी एक मोठा निर्णय घेतलेला आहे। आता बघा, बऱ्याच वर्षापासून त्यांची मागणी होती की जे सध्याचे शासनाचे धोरण आहे त्यात आम्हाला परवडत नाही आणि हे जी त्यांची मागणी होती ही बऱ्याच दिवसापासून म्हणजे बऱ्याच वर्षापासून प्रलंबित होती। आता बघा, रेशन दुकानदार हे खूप मोठं काम करत असतात, म्हणजे खूप महत्त्वाचं काम करत असतात। तर बघा, जवळजवळ 7 कोटी शिधापत्रकाधारक आपल्या महाराष्ट्रामध्ये आहेत आणि हे शिधापत्रिका जे आहेत त्यांना अन्नाचा पुरवठा या राशन दुकानदारांच्या माध्यमातून केला जातोय। परंतु त्यांची जी मागणी होती की आमच्या कमिशनमध्ये काहीतरी वाढ व्हावी, याच्यामध्ये आम्हाला परवडत नाही, अशी त्यांची बऱ्याच दिवसापासूनची मागणी होती। तर हाच निर्णय शासनाने घेतलेला आहे। तर बघा, या रेशन दुकानदारांच्या कमिशनमध्ये 20 रुपयांची वाढ शासनाने केलेली आहे। तर बघा, सुरुवातीला 150 रुपये असणारे ह्यांचे जे कमिशन आहे ते आता 170 रुपये झाले आहे, म्हणजे एक 20 रुपयाची वाढ यामध्ये केलेली आहे। आता बघा, हा निर्णय माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत घेण्यात आलेला आहे। त्यात अजून बघा, केंद्र सरकारची मान्यता असलेल्या आणि नाफेडमार्फत उपलब्ध होणाऱ्या 10 जीवनावश्यक वस्तूंची विक्री आता शिधापत्रिका वाटप दुकानातून करण्यात येणार आहे। हा सुद्धा निर्णय त्यांनी घेतलेला आहे। त्यामुळे या ज्या प्रलंबित असलेल्या मागण्या आहेत त्या माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अध्यक्षतेखाली झाल्याने जे रेशन धान्य दुकानदार यांच्या ज्या संघटना आहेत त्या संघटनांनी त्यांचं आभार व्यक्त केलेला आहे। त्याच्यामुळे यांची जी मागणी होती बऱ्याच दिवसापासूनची, तर त्याच्यामध्ये शासनाने काही ना काही वाढ केलेली आहे। त्याच्यामुळे जे राशन धान्य दुकानदार आहेत त्यांच्यामध्ये एक आनंदाचं वातावरण आहे। तर याच्यामध्ये जर काही अजून माहिती आली तर ते आम्ही तुमच्यापर्यंत नक्की पोहोचवू। तुर्तास धन्यवाद।